कोल्हापूरमध्ये आजपासून टोल वसुलीला पुन्हा एकदा सुरुवात। सर्व टोल नाक्यांवर कडक पोलीस बंदोबस्त। टोल विरोधी कृती समिती आज ठरवणार आंदोलनाची पुढची दिशा। टोल म्हणजे जनतेची वाटमारी आहे। का नाही कायदा हातात घेणार लोक? तुम्ही वेळ आणताय, सरकार वेळ आणतं। टोल विरोधात जनतेने कायदा हातात घेतला तर चूक सरकारची आहे। टोल वसुली विरोधात अण्णा हजारे पुन्हा छेडणार राज्यभरात आंदोलन। IBN लोकमतला दिली एक्सक्लुसिव्ह मुलाखत। माझे एक जण चालला होता आतमध्ये, त्याला म्हणलं घे ना, त्याला चुलीत नेऊन टाक तिकडे। पुलिस वाला भी बोला कि तुम घर को जाइए, बोगस है। 7 बजे हम लोग यहाँ आके भुक्का प्यासा, चाय भी नहीं पिया, कुछ नहीं, गरीब आदमी कहाँ जाएगा। स्वस्त घरांच्या अफवेमुळे मंत्रालयाबाहेर दुसऱ्या दिवशी सुद्धा लोकांची गर्दी। मुख्यमंत्र्यांनी दिले संबंधितांवर कारवाईचे आदेश। काही करू शकू, आत्मदान सुद्धा करायला तयार आहे, आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहे आणि अजितदादाला ठचून बाहेर काढायला तयार आहे। अंगणवाडी सेविकांच्या पेन्शनचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेणार। मुख्यमंत्र्यांचं अंगणवाडी सेविकांना आश्वासन। तर ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांच्या प्रश्नावर आज मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता। आज मुंबई महानगरपालिकेचं बजेट गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या बजेटमध्ये 25% वाढीची शक्यता। तेलुगू देसमचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडूंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। शिवसेनेनं दिला संयुक्त आंध्रला पाठिंबा। संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तेलंगणाच्या मुद्द्यावरून गदारोळ। लोकसभा उद्या सकाळी 11 पर्यंत तहकूब, तर राज्यसभा आज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। तर भारतीय वंशाचे सत्या नदेला मायक्रोसॉफ्टचे नवीन CEO। हैदराबाद जन्मभूमी असलेल्या सत्या नदेलांनी मंगलोर विद्यापीठातून केलंय ग्रॅज्युएशन। या महत्त्वाच्या बातम्या तर आपल्याला बघायच्याच आहेत, पण त्याचबरोबर आपण इतरही बातम्या बघणार आहोत। आज लेखाजोखा खासदारांचा मध्ये आढावा घेणार आहोत। माढा मतदारसंघाचे खासदार शरद पवार यांच्या कामाचा, कारण मतदार हे पवारांवर नाराज आहेत।